शिवलिंगावर पाय ठेवणारा हा भक्त कोण होता आणि त्याने महादेवासाठी स्वतःचे 2 डोळे का काढले? हा भक्त होता कनप्पा। तो शिकारी होता, पण त्याची महादेवावर अटूट श्रद्धा आणि भक्ती होती। त्याला शास्त्रे माहीत नव्हती, म्हणून तो रोज शिवलिंगाला आपल्या मुखातील पाणी आणि मांसाचं नैवेद्य अर्पण करायचा। एके दिवशी महादेवाने त्याची परीक्षा घेतली। अचानक शिवलिंगाच्या एका डोळ्यातून रक्त वाहू लागलं। हे पाहताच कनप्पाने क्षणाचाही विचार न करता स्वतःचा एक डोळा काढला आणि देवाच्या त्या जखमेवर लावला। पण तेव्हाच महादेवाच्या दुसऱ्या डोळ्यातूनही रक्त वाहू लागले। दुसरा डोळा काढायला त्याने स्वतःचा पाय शिवलिंगावर ठेवला, जेणेकरून त्याला देवाची जागा नेमकी समजेल आणि तो तिथे डोळा लावू शकेल। तो दुसरा डोळा काढणारच होता की तेव्हा तिथे स्वतः महादेव प्रगट झाले आणि त्याला त्याचे दोन्ही डोळे परत केले। महादेवांसाठी डोळे अर्पण करणारा कनप्पा हा 63 नयनारांपैकी एक बनला। हे सिद्ध करते की देवाला मंत्राची नाही तर केवळ निस्वार्थ भक्तीची भूक असते। अशी ही अविश्वसनीय भक्ती। कनप्पाच्या निस्वार्थ भक्तीसाठी कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।